छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त हनुमान मंदिर घुलेवाडी तालुका संगमनेर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक श्री नितीनजी बानगडे पाटील यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक 20 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला। यावेळी अनेक नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर, सरचिटणीस श्री नवनाथभाऊ शिंदे, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री आशिष नाना हिरे, आयोजक छावा क्रांतीवीर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री संदीप गंगाधर राऊत, तसेच ॲडव्होकेट संतोष लक्ष्मण राऊत, अमोल गोरक्षनाथ भोर, आशिष सोपान गवळी, निलेश कुसरे, रवींद्र दिवे, लक्ष्मण सातपुते, सचिन गांजवे, जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे, सरचिटणीस विठ्ठल भुसारे व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। पाहूया सविस्तर वृत्तांत। आदर्श असं व्यक्तिमत्व संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। स्वराज्य वाचवण्यासाठी ज्यांनी मृत्यूलाही कवटाळलं त्या धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार मानाचा घुलेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अनिलजी केराऊत हे देखील उपस्थित आहेत। सुनीलजी रोकडे हे देखील उपस्थित आहेत। त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय आमचे दाजी प्रदीपजी ढमाले हे देखील उपस्थित आहेत। आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी नितीनजी बानगडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सरांचं घुलेवाडी गावाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि पुढील सूत्र ओंकार बिडवे यांच्याकडे। राऊत अनिलजी केराऊत आपल्या सर्वांना, सुनीलजी रोकडे आपणास विनंती आहे की आपण लोकांचे लोकप्रतिनिधी आहात, गावचे लोकप्रतिनिधी आहात। आपण या ठिकाणी बसला तर आजूबाजूला असलेली लोक देखील खुर्च्यांवर येऊन स्थानापन्न होतील। आपणास पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे की आपण कृपया आपल्या सर्वांसाठी जी पुढे बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेचं नियोजन हे आपल्यालाच बसण्यासाठी आहे। तर आपणास आग्रहाची आणि कळकळीची विनंती, कृपया आपण बाजूला कुठेही न बसता, उभं न राहता या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। जाऊन पाहण्यापेक्षा, चालण्याचं एवढं कष्ट घेण्यापेक्षा आम्ही घरातूनच पाहतो हा काही समाज आजच्या तरुण पिढीचा किंवा माणसांचा झाला। पण मला सगळ्या लोकांना सांगायचं, इथं बसलेल्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं हिंदुत्व दिलंय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ताठ मानेने जगण्यासाठी हे स्वराज्य दिलंय आणि त्या स्वराज्याच्या प्रती त्या छत्रपतींच्या जयंती महोत्सवाला आपण 4 पावलं जर चालू शकत नसेल, 2 तास येऊन जर त्यांचे कीर्ती ऐकू शकत नसेल, त्यांचे विचार ऐकू शकत नसेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक सांगण्याच्या लायकीचे नाहीत असं मला वाटतं। इथं कोणाला वाईट वाटेल, या माणूस आला घुलेवाडीकरांना बोलून गेला। मी घुलेवाडीकरांना नाही, मी शिवभक्तांना सांगतोय, अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार केला नाही, त्यांच्या घरादाराचा विचार केला नाही, त्यांच्या मुलांचा विचार केला नाही। शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर खूप सुखात जगले असते, परंतु त्यांनी तुमच्या आमच्यासाठी जो संघर्ष केला, या मोगलांशी त्यांनी 4 हात केले आणि आपल्याला सुंदर असं हे हिंदवी स्वराज्य दिलं। त्या छत्रपतींच्या जयंतीला यायला सुद्धा आपल्याला मानपान लागतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकायला सुद्धा आपल्याला मानपान लागतो। आपल्याला 4 पावलं चालता येत नाही किंवा 1 दिवस 2 तास त्या छत्रपतींसाठी काढता येत नाही। आपण फक्त कपाळाला टिळा लावायचा आणि जय शिवराय म्हणायचा। आता ते जय शिवराय सुद्धा काही पक्षांच्या मुळे मागे सरकायला लागले। म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि आमच्या समोर हिंदुत्व वेगळं मानतात। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी एका जातीचा द्वेष केला नाही, धर्माचा द्वेष केला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। या हिंदवी स्वराज्याचं जतन
घडण केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण ही जयंती महोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करतोय. संदीपराव, लोक किती आले याच्यापेक्षा किती लोकांनी छत्रपती डोक्यात घातले हे महत्वाचं आहे. कार्यक्रमाला लाखोची गर्दी करायची आणि ऐकणारे त्याच्यातून फक्त 10च भेटायचे हे नको, तर हजारोच्या गर्दीमध्ये हजार श्रोत्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात केले. खरं या कार्यक्रमाचं फलित आहे, लक्षात घ्या. आज इथं जे शिवभक्त आले, माझ्या ज्या शिवकन्या या ठिकाणी माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका माणसाचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे होते, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी रयतेचं स्वतःचं राज्य म्हटलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य म्हटलं. आणि त्या शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पण वडिलांनी आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोगलाई स्वीकारली. लक्षात घ्या, हा खरा आपला हिंदू धर्म आहे. ही खरी हिंदू धर्माची रक्षणाची जबाबदारी आहे. परंतु ते न करता हिंदुत्व कुठेतरी जातं. म्हणून बानगुडे पाटील साहेबांना माझी विनंती आहे, साहेब, याच्यानंतर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात तुम्ही व्याख्यान कराल, हे 2 फरक नक्कीच लोकांना सांगा. लोकांना राग येऊ द्या, पण शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ह्या आजच्या तरुण पिढीला कळालं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. पुनश्च एकदा संदीप राऊत, गुलेवाडीचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच सगळेच तुम्ही फार सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, फार सुंदर नियोजन केलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा जन्मोत्सव सोहळा या गुलेवाडीमध्ये अत्यंत देखण्या स्वरूपात आपण साजरा करताय, याचा मनस्वी आनंद आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय छावा. त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य करण भाऊ गायकर, छावा क्रांतीवीर संघटनेचे सर्व पदाधिकारी, ज्यांच्या संयोजनातून हा देखणा सोहळा इथं साकार होतोय, ते सन्मान्य संदीपजी राऊत, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. महाराष्ट्र, मराठी मनांचा, मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोत उरात घुंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पाऊल लावता निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा नव्हता. धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचबिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशा वेळी घुमला एक विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, चालते होते ते पळते झाले. पळणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडू लागली आणि 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये 32 मनी सुवर्ण सिंहासन उभा राहिलं. स्वराज्य स्थापित झालं. पण याच स्वराज्यानं एक नवा अध्याय लिहिला. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाही, मेल्यानंतरच खऱ्या अर्थानं इथले आयुष्य सुरू होतात. आणि या धगधगत्या परंपरेतलं एक धगधगतं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मन हरकू लागली. पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघ 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरना मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाटीला मरण मानून मुलुकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरे शिवराई घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16
16 भाषा संभाजी महाराजांना यायला लागल्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नडी येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेला हेनरी ऑफ झेंडेन लिहून ठेवतो, या छोट्या युवराजांनी, शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभू राजांना 350 वर्षापूर्वी इंग्रजी सुद्धा येत आहे. या भाषा नुसत्या येतच नाहीये, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी अनेक काव्यग्रंथांची रचना केली. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषण, नायिका भेद, नखशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण या ग्रंथामध्ये संस्कृत मधून श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पद मपत्र समचरण जगजी विकन ककर बकर ना विललित गबिर उदर लंबित विशाल वर उर बिरगती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. हे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. बुद्धी अफाट तेजस्वी, पण व्यायामाच्या वर सुद्धा तितकीच जोपासली. मलकाम, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेबान पळवणारे आणि रणांगणावर एका पायावर वळवणारे एकच योद्धे होऊन गेले. त्या योद्ध्याचं नाव संभाजीराजे. ही कला परत दुसऱ्या कोणाला कधी जमलीच नाही. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष. त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंहाचं आगमन झालं. स्वराज्य हितासाठी राजांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले. पण त्याच वेळी मिर्झा कडाडला, राजे आपले पुत्र संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळला, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. आणि छत्री हसत मिर्झा म्हणाला, राजे हे राजकारणच आहे. आणि स्वराज्यासाठी शिवरायाने आपला पुत्र दाबावर लावला. वयाच्या 8.5व्या वर्षी शंभूराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी शंभूराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथाकाल औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. निमंत्रण साऱ्यांना आली. जसं शिवरायांना तसं मनसबदार म्हणून शंभूराजांना. पण त्याच वेळी शिवरायांना वाटून गेलं, 9 वर्षाची उमर आहे, कसं न्यावं शंभूराजांना. या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैराग वनवास सोसेल, ऊन वारा वादळ पाऊस हा छावा कशी टक्कर घेईल. पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजीराजे हे काही शिवरायांच्या पोटालेला पोर नाही, तर सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्यांच्या काही आहेच. पण या निमित्तानं मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा शंभूराजांना जवळून अभ्यास करता येईल यासाठी राजांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा तो वनवास सोसत शंभूराजे आग्र्यात पोहोचले. यथाकाल महाराज औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. इथंच औरंगजेबाला झहरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रंगात उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शहेनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबला महाराजांनी फटकारलं. असा अपमान शहेनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला. आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग शंभूराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ला नाही. सभा हे महाराष्ट्राचं पाणी होत. 9 वर्षाच्या शंभूराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच्यावरच खुश होत या औरंगजेबाने शंभूराजांना एक बलाढ्य हत्ती भेट म्हणून दिला. आणि दिलेर खानाला शंभूराजांची गंमत करायची लहर आली. दिलेर खान शंभूराजांना म्हणाला, शंभूराजे ये इतना बड़ा हाथी आप दक्खन कैसे ले जाओगे? आणि शंभूराजे म्हणाले, हाथी है बैठ के जाएंगे नहीं तो चला के ले जाएंगे. पर दिलेर खान साहब आपने जो हमारे 23 किले लिए हैं वो आप दक्खन से दिल्ली कैसे लाओगे? शंभूराजांच्या बुद्धिमत्ते पुढे दिलेर खान परमला. त्याला शंभूराजांच्या अफाट बुद्धिमत्तेची जाणीव झाली.
पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल महाराजांना ठार मारायचा बेताकद होती. फौलाद खानाची फौलादी मिठी महाराजांच्या गळ्याभोवती आवळली जात होती. महाराज नजर कैदे, महाराजांना बाहेर पडता येत नव्हतं. पण शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या महाराजांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचे नरसिंह निसटले, औरंग्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काळीच व्याकुळ नसेल का? यावेळी एका पित्याचा जीव गलबला नसेल? 9 वर्षाचा पोर कसा ठेवावं मागं? मृत्यूच्या गोटात औरंग्याच्या पुढ्यात जर काय भलतं शब्द झालं तर? पण त्याही पेक्षा महाराजांना काळजी होती. आई निरोपाच्या क्षणी जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा हटला असता, मागा धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ, जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर धीरोदात्तपणे आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आली काय, आपण बिनधोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जानतात झालाय. यथा काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण त्यांची सोबतच करत राहिलं. राजगडावर शंभूराजांची अंत्यविधी झाली. मासाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या, पण हा सगळा काळीच दाह राजे आतल्या आत सोसत होते. धड बोलता येत नव्हतं, मनीचं गुज खोलता येत नव्हतं. महाराजांनी टाकली होती छोटी छलांग आणि तिनंच काम केलं. शंभूराजांचं वाटेत निधन झालं ही वार्ता औरंगजेबाला कळाली आणि त्यांनी पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांबरोबर शंभूराजांना महाराष्ट्रात सुखरूप आणता आलं. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते, आता परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे, जाणते, परिपक्व, मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. यथा काल महाराजांनी शंभूराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली. मंत्र्यांच्या विरोधात जे खटले यायचे त्याचे निकाल आता शंभूराजे देऊ लागले. बघता बघता लोकांच्या कल्याणाचे फैसले सुनावत शंभूराजे रयतेचे धाकले धनी झाले. वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी महाराजांनी शंभूराजांना विचारलं, शंभूराजे आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाका छावा आज्ञा द्यावी आबासाहेब, आमच्या तलवारीचा पराक्रम जोखायची आवाज वजा द्यावी. आणि वजा दिली. गुजरात खंबात प्रांत टिपण्याची, काळ्या कबीर नगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरात छावा कोसळला. गुजरात टिपलं, खंबात तुटलं. मामे जादरो खासे काहीच केले. संभाजी राजांच्या युद्ध नीतीने अनेकांच्या नजरा विस्फारल्या. खाशी जीत मिळाली, वार्ता राजांना कळाली आणि कडाटे राजे द्या बत्ती तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर शंभूराजांच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. आणि मग सुरू झाला छंदाबाद शंभूराजांच्या समशेरीचा. आता महाराज मोहिमा आखायचे आणि प्रत्यक्ष मैदानावर शंभूराजे झुंजायचे. शंभूराजांच्या समशेरीनं स्वराज्याच्या सीमा संवर्धित केल्या. बघता बघता शंभूराजांचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढ्या आनंदानं न्हाऊन गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचे वर्णनही केले. पण त्याच वेळी आणखी एक घटना घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते. शंभूराजे पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते. शंभूराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. अर्थात या घटनेपर्यंत शंभूराजांवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण शंभूराजे युवराज झाले आणि त्यांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाठ